तिकडचा जो स्पॉट आहे ना मेन, तो मला तुम्हाला दाखवतो. तो तर भाई एकदम खतरनाक आहे. काय वाटतंय बघा, मस्त बघायला. म्हणजे फोटोशूट व्हिडिओ शूट चालू झालेत. आणि पाणी बघा भाई, फुल ब्ल्यू ब्ल्यू पाणी इकडे. आपले मित्र चालले पुढे पुढे पुढे, तर आपण पण निघूया. हे बघा. हे गाइस, गुड मॉर्निंग. कसं काय, नमस्कार अँड वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. अँड थंबनेल बघून तुम्हाला माहिती पडलंच असेल, तर आज आपण जाणार आहोत विरारच्या एका सिक्रेट आणि आमच्या सर्वांचा, म्हणजे माझे जे मागे मित्र आहेत, आमच्या सगळ्यांचा एक फेवरेट स्पॉट आहे. सो आम्ही तिथे जाणार आहोत. आता पाऊस पडलाय, लास्ट 2-3 वीक पासून खूप जास्त पाऊस पडतोय. सो तिकडे फिरण्यासारखं आणि तिथे पाण्यात जाण्यासारखा ना एकदम वेगळाच आनंद आहे आपल्यासाठी. म्हणजे बघून खूप आनंद होतो. सो आपण तिकडे जाणार आहोत. तर इकडे जायचं कसं आहे आणि कसं काय आपण इथे पोहोचणार आहोत विरारमध्ये, ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहोत. ठीक आहे. सो तुम्ही पण तुमच्या फ्रेंड्स सोबत, फॅमिली सोबत तुम्ही सगळे येऊ शकतात, इथे एन्जॉय करू शकतात. फक्त घाण वगैरे काही करू नका. सो आता आम्ही विरारला मध्येच हायवेच्या इथे थांबलो आहेत. मागून जो रोड येतो ना, तो स्ट्रेट विरार ईश्वरनं स्ट्रेट यायचं आहे आपल्याला. आणि इथून आपण सरळ गेलो ना ह्या साईडला असे, तर मेन हायवेला पोहोचू. आणि तिथून कसं जायचं आणि कसं नाही ते मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करतो. आणि नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते. ठीक आहे. सो आता आपण जाऊया डायरेक्टली आपल्या मेन डेस्टिनेशनवर. आणि जाता जाता मी तुम्हाला रस्ता पण दाखवीन, कुठून कसं जायचं, कुठे लेफ्ट मारायचं, कुठे राईट मारायचं आहे, कुठे आतमध्ये जायचं आहे. ठीक आहे. तर चला. सो गाईज, हा बघा, हा स्ट्रेट रस्ता आहे. आम्ही इथनं चालू आहे आणि गाडी जी आहे ती आम्ही इथे लावली, इथे आतमध्ये. आणि इकडून आम्ही चाललो आता. इथे बघू काहीतरी खाऊ पिऊ आणि नंतर मग आपल्याला जे जायचं आहे ते इकडे जायचं आहे, ह्या साईडला. इथे आहे तो स्पॉट. मित्रांनो, आम्ही इकडे थांबलो आहे. इथे जरासा नाश्ता वगैरे करू आणि इथून मग डायरेक्टली आपण जाऊया आपल्या स्पॉटवरती, जिथे पाणी भरलंय मस्त एकदम पावसाचं. तर मित्रांनो, मगाशी मी जसं तुम्हाला सांगितलं, आम्ही तिथे ना पुढे राईटला गेलेलो. आता तिथून आम्ही आलो, नाश्ता वगैरे करून झाला नाही, तर आम्ही इथनं येतोय. आणि इथून आपल्याला स्ट्रेट जायचं. आणि इथे आपल्या गाड्या लावल्यात, हे बघा त्या साईडला. सो गाईज, फायनली आपण आपला जो हिडन स्पॉट, सिक्रेट स्पॉट आणि आमच्या सगळ्यांच्या फेवरेट स्पॉटवरती पोहोचलोच आहोत. सो मागे तुम्हाला दिसत असेल थोडं थोडं पाणी. आणि ह्या साईडला बघा, हे बाबा जे दिसतात इथे ऑरेंज पुढे गेले ते, इथे तर हा मुलगा आहे कोणतरी. सो ते गुरं चरवण्यासाठी आलेले. पण ते खूप साऱ्या गाई बैल आहेत, हे बघा इथे. आणि आम्ही इथे गाडी लावल्यात. आम्ही 4 जणच आलो आहोत, जास्त कोण नाही आहे. फक्त 4 जणं आलो आहोत. आणि अजून 2 गाडीवाले होते, म्हणजे अजून 4 जण होते, ते कॅन्सल झालेत. सो मी तुम्हाला दाखवतो आता इकडचा मेन सीन बघा. सो मित्रांनो, हे बघा, हा स्पॉट बघा, काय वाटतंय बघा बघायला. पाऊस नाहीये, जरासा हलका हलका पाऊस असता ना तर एकदम भारी वाटलं असतं, मजा आली असती. सो हे आपल्या गाड्या. आणि हे बघा, इथे आहे मेन स्पॉट. आपले मित्र जे आहेत ते बघा तिथे पुढे पुढे चालले आहेत. आणि मी इकडे थांबलो आहे थोडं व्हिडिओ वगैरे शूट करायसाठी, रेकॉर्ड करायसाठी. सो हे पाणी बघा, फक्त आतमध्ये बघा, इथे थोडंसं जास्त खोल आहे ह्या साईडला. हे बघा, एकदम क्लीन आहे, साफ आहे, स्वच्छ आहे. आणि असं ना, हे इकडेच पूर्ण एंड पर्यंत. आणि तिकडचा जो स्पॉट आहे ना मेन, तो मला तुम्हाला दाखवतो. तो तर भाई एकदम खतरनाक आहे. काय वाटतंय बघा, मस्त. आणि इथे डुबण्या वगैरेचं काहीच म्हणजे असा इश्यू नाहीये. पाणी खूप कमी असतं इथे. चला, तर मी तुम्हाला डायरेक्ट आता पुढे भेटतो, म्हणजे पुढचं दाखवतो. आपले मित्र चालले पुढे पुढे पुढे, तर आपण पण निघूया. हे बघा, आणि वरती समोर डोंगर वगैरे बघा, काय वाटतंय बघा. इथे ट्रॅक वगैरेला पण येऊ शकतो, पण काय आयडिया नाही आपल्याला. सो म्हणून कधी आलो नाही, पण बघू कधी इन फ्युचर प्लॅन झाला तर आपण इथे ट्रॅक वगैरे पण करू. तर मित्रांनो, फायनली आपण आपल्या मेन स्पॉटवरती पोहोचलो आहोत. सो इकडचं पाणी बघा, फुल ब्ल्यू ब्ल्यू आहे. आणि आमचा बघा जो मेन स्पॉट आहे ना, तो झाड आहे. त्या झाडाच्या खाली फुटे, म्हणजे थोडं डीप आहे, म्हणजे मी डुबू शकतो एवढं पाणी तिकडे. आणि जर म्हणजे त्या झाडाखालीच फक्त तेवढं स्पॉट आहे, बाकी थोडंसं पुढे आल्यावर एवढं पाणी नाही, कमी कमी आहे. आणि इथे बघायला म्हणजे फोटोशूट व्हिडिओ शूट चालू झालेत. आणि पाणी बघा भाई, फुल ब्ल्यू ब्ल्यू पाणी आहे इकडे. इकडे पण पुढे तिथे पण थोडे मुलं आहेत, ते तिकडे पोहतात वगैरे आहे ह्या साईडला. पुढे आता बघूया, आता सतीश आपला डाय मारेल इथे.
तर बघूया. त्या साईड जाऊ. तर हे बघा मित्रांनो, पाणी बघा. मला माहिती आहे माझा आवाज व्यवस्थित येत असतो की नाही, पण पाणी बघा एकदम छान. आणि त्या साईडला आता ही लोक जेव्हा आतमध्ये जातील ना, तेव्हा तुम्हाला मी दाखवतो पाणी किती आतमध्ये, म्हणजे जरासं खोल आहे आणि थोडा फोर्स पण चांगला आहे. एवढा पण जास्त नाही, एकदम पण कमी नाही, ठीकठाक आहे. आम्ही तिकडे पण गेलेलो त्या साईडला, तिथे पण फटे एन्जॉय केलेला आम्ही, पण आता सध्या इकडेच करू आणि थोड्या वेळाने जाऊया पुढे. तर काय हे फ्लिप फ्लॉप घातल्यानंतर पाय कुठे आणि चप्पल कुठे जाते काय माहिती. सो बघितलं ना मित्रांनो, काय भारी स्पॉट आहे, एकदम एक नंबर वाटतंय. ऊन वगैरे पण छान येत आहे, हलका पाऊस असताना सिरियसली समजा एक नंबर मजा. लास्ट टाइम आम्ही जेव्हा इथे आलेलो ना, मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक टाकीन, इथे आम्ही चिकन वगैरे खाल्लेलं त्या साईडला पुढे, आणि आमचाच ग्रुप होता. तेव्हा जरा जास्त लोक होते, 2-3 बाईक अजून एक्स्ट्रा होती. आता तर एवढं कोण नाही आहे. आणि सतीश आता आतमध्ये पाण्यामध्ये उडी मारणार आहोत. सो मी तुम्हाला ते आता दाखवतो बघा. जल्दी बाय जल्दी डाय मार. काय करतोय तू आता? तू फोटोशूट नंतर कर. बाय फटे टाइमपास करते है प्रसाद बच्ची तू. मैं अरे हा शॉर्ट करायला लागलाय हो. तिथे त्याला बोललो आतमध्ये जातो, बोलतो आता नाही नंतर जाणार आहे. वरती गेलं काय फुलपाखरू बिलपाखरूचे फोटो काढत बसेल आता, फुलपाखरू आणि झाडा बिडांचे. प्रसाद मार बच्ची, नाही डुबणार आहे इथे, डुबणार थोडी आहे. अरे एवढंच पाणी ते बघ, पुढे चालतात ही लोक. हे बघ ही लोक इथनं चालत आलेत. मार बच्ची उडी मार. कपडे काढ, टी शर्ट काढ आणि उडी मार. ए कपडे सगळं. ओ भाई साहब, सो बघितलं मित्रांनो, इथे एवढंच पाणी आहे, जास्त पाणीच नाही इकडे. फक्त या झाडाच्या खाली आहे ना, इकडे जरा जास्त पाणी आहे नेहमीसारखं. बाकी इथे इथे पूर्ण खाली आहे. पण हवाला स्पॉट एक नंबर. पुढची पब्लिक होती ती लोकपर्यंत इकडे झाले, बिकॉज इकडे पाणी कसं एकदम ब्ल्यू हलकं ग्रीन, तर एक नंबर वाटतं. आणि हा बघा इकडे, हा आपला याचा ब्लॉग बनवतोय. असं तर त्याला व्हिडिओमध्ये बोलायला सांगितलं तर काय बोलणार नाही, आणि आता काय करतोय काय माहिती. बच्ची एक बार जा जरा भाई. पोहायला तर येत नाही, पण हातपाय मारतोय जरा जरा. सो मित्रांनो, आता मी तिथनं इथे या साईडलाच होतो, आणि येता येता फ्लिप फ्लॉपचं तुम्हाला एक काय बोलू, हे बघा हा पाय बघा माझ्या इकडे, आणि हा पाय बघा. चप्पल कुठे आणि पाय बघा कुठे आहे माझा. चला तर आता आपण पण जाऊया मस्त आतमध्ये. माझी चावी अभि एकटा टिक्की. हे खोटं बोलतोय. तू मारू दे. ब्लर आलाय. आता क्लिअर झाला. थांब थांब थांब. मित्रांनो, प्रसाद जो आपला एक मित्र, त्याला वरती चढायलाच नाही, ते घसरतोय नुसता. आणि सतीश जो तो वरती चढलाय मस्त. बघूया चढतो की नाही. घसरतोच येतो आणि सतीश त्याला हात देते की भाई ये वरती चढ. श्वास सगळं बाहेर सोडा की खाली. 15-20 मिनिटं झाली भाई, हा वरतीच चढतोय. आता नाही त्याला वर चढायला. मित्रांनो, त्याला वर पण नाही चढायला येत ना, खाली उतरायला. नशीब उतरला कसा तरी खाली. वर तर त्याला चढायला जमलंच नाही.
जरा पोहोचला. तर मित्रांनो आता आम्ही मगाशी जिथे होतो ना तो तिकडे त्या साईडला स्पॉट होता आणि तिथून आता आपण म्हणजे तिथे ना काहीतरी जास्तच क्राऊड आला भाई. 20-30 जण डायरेक्ट आलेले. एक ग्रुप होता तो 20-30 जणांचा होता. मग सो आम्ही विचार केला होता तिथे नको, तिथून आपण पुढे येऊया. सो आम्ही आता इथे पुढे आलोय. पण इथे सीन असा आहे ना भाई, इथे फटे खूप जास्त डीप आहे. सतीश जाऊन दाखव जरा एकदा. आता आता हा गेलेला पटेलीमध्ये प्रसाद तिकडे एवढंच आहे. पाय सटकलेला तिथं. सो इथे बघा, इथे पण काही लोक आहेत जे मस्त इथे आपलं जेवण वगैरे बनवतात. त्याला कोणा रेकॉर्ड तर नाही करत आहे, पण मस्त जेवण वगैरे बनवतात आणि एकदम सुगंध येतोय भाई. गवत, सुकं गवत, झाडं वगैरे जागून बनवतात आहे चिकन मटन. तर मजा येते जरा. नेक्स्ट टाइम आपण पण येऊ पुन्हा एकदा चिकन मटन बनवायला इकडे. हे बघा इथे खड्डे डीप आहे. ह्या साईडला खूप जास्त खड्डा आहे. हा जा ना बच्च. तर मित्रांनो आम्ही इथे पाण्यात ह्या साईडला जायचं कॅन्सल केलंय. बिकॉज मी तुम्हाला जसं बोललो इकडे पाणी खूप जास्तच डीप आहे. 5-10 मिनिटं आम्ही थांबलो आणि विचार केला जाऊ नको जाऊया. पण पोहायला तर आमच्यामध्ये फक्त सतीशला एकट्यालाच येतं आणि तोच नाही जातं. तर आम्ही कुठून जाणार. तर आता इथून बाहेर निघायचं रस्ता आहे, तर बाहेर जाऊया आपण पहिला. तर ओके. सो बघा असं वाटतं फुल जंगलात आलोय कुठेतरी. आणि आज तर मी गुड्डूला म्हणजे गुड्डूला घेऊन नाही आलो बिकॉज तिची तब्येत खराब होती. तर त्या रिझनमुळे तिला घेऊन नाही आलो. तर एन्जॉय तर केला, असं नाही की नाही केलंय, पण एवढं जास्त पण एन्जॉय नाही केलंय. बिकॉज जसे आम्ही जिथे गेलेलो ना ज्या स्पॉटला तिकडे कोणच नव्हतं आणि हळूहळू करून लोक यायला लागली जास्त. पहिला एक ग्रुप आला, ती लोक 7-8 जण 5-6 जण होती की 7-8 जण होती वाटतं. त्याच्यानंतरचा जो सेकंड ग्रुप आला तो डायरेक्ट भाई 20-25 जणांचा आहे. तर त्याच्यामुळे सीन झाला. आणि आता इथे पुढे आलो तर इकडे जास्तच पाणी आहे आणि आपल्याला स्विमिंग येत नाही. सो त्याच्यामुळे तिकडे नाही गेलो. ठीक आहे, तर गाड्या वगैरे काढूया आणि बघूया काय सीन आहे. एक मिनिट थांबा, तुम्हाला इथून दाखवतो. बघा जंगल बघा. हे बघा आणि ते वरती बघा पाण्याचा आवाज येतोय का, एकदम मस्त वाटतंय. आणि पुढे आपली पब्लिक चालली आहे. आवाज आहे का पक्ष्यांचा. आता तुम्हाला दाखवतो बघा तिथे मगाच्या स्पॉटवरची घर. हे बघा मित्रांनो, आता इथून दिसत नाही पण इथे बघा खूप जण मगाशी जमा झालेली या साईडला. ह्याला कोणता जो ग्रुप होता तो 15-20 जणांचा होता. लहान मुलंच होते पण खूप जास्त होते. तर आम्हाला एकदम कंटाळाच यायला लागला. सो त्यासाठी आम्ही आता इथनं निघालो. बघूया आता काय सीन आहे. पाऊस पण मस्त येत होता आणि असं बोललो मी पाऊस येत होता आणि पाऊस चालू झाला डायरेक्ट. आता काय वाटतंय बघा. अंत्य असते आरंभ अंत असते. सो मित्रांनो फायनली आपण तिथून वॉटरफॉलच्या इथं निघालो. आता विरार हायवेला म्हणजे आमच्या इथून जिथे एंट्रन्स होतो तिथे पोहोचलो आम्ही. आणि इथे मागे आता इथे आम्ही जरा खाऊ नाश्ता वास्ता किंवा जेऊ पूर्ण व्यवस्थित आणि नंतर इथं निघूया. आपली बाकी पब्लिक आतमध्ये बसली. मी जस्ट आता तोंड वगैरे धुवून आलो बिकॉज खूप जास्त तिथे काय बोलतात धूळ माती उडत होती. मोठे ट्रक येत होते म्हणून. चला आता आतमध्ये नाश्ता वगैरे करूया आणि मग निघूया डायरेक्ट. तर मित्रांनो आपला नाश्ता जो आहे तो आलेला इथे. मी मिसळ पाव, ह्यानी पण मिसळ पाव आणि ह्या साईडला वडा उसळवाली पब्लिक. चला आता फटाफट नाश्ता वगैरे करूया आणि निघूया घरी. सो गाईज व्हिडिओ कसा वाटला आणि कसा नाही ते नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. सो हा होता आपला सिक्रेट आणि आमच्या सगळ्यांचा फेवरेट स्पॉट जो होता पारोळमध्ये ग्रेट एस्केपच्या बाजूला. सो तुम्ही गुगल करा ग्रेट एस्केप कुठे आहे, तिथून पुढे जावा. तुम्हाला एक्झॅक्टली तो असं कळणार तर नाही. मी ट्राय केलं आहे खूप तुम्हाला एकदम एक्सप्लेन करायचं,
बट तो तसं कळणार नाही. सो त्याच्यामुळे सांगतोय ग्रेट एस्केप सर्च करा. ग्रेट एस्केपचे थोडंच पुढे आहे, तिथे कोणाला जाऊन तो व्हिडिओ दाखवा, जो आपला व्हिडिओ आहे तो तिकडच्या लोकल लोकांना, त्या लोकांना लगेच माहिती पडेल. सो ती लोकं तुम्हाला हेल्प करतील, ठीक आहे, तिथे पोहोचायसाठी. अँड हां गाईज, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा कसं वाटतं कसं नाही. आणि चला तर थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही जर कमेंट केलं असेल तर, नाही केलं असेल तरी थँक्यू सो मच. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड बाय बाय.